ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। गिरीश महाजनांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीकास्त्र डागलंय। एकदा निवडणुकीमध्ये हरलं की लगेच पक्ष बदलतात। 35 वर्ष पक्षाने त्यांच्यासाठी केलं हे सर्व वाया जातं, त्यामुळे हीच निष्ठा आहे का असा सवालही त्यांनी यावेळी विचारला। शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा संजय राऊतांना भेटून सांगितलं सर्वांना परत बोलवा, मात्र त्यांनी आम्हाला हिणवलं म्हणून आम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलो, त्यामुळे आम्ही गद्दार नाही असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलं। मंत्री अनिल पाटलांनी शरद पवारांना टोला लगावलेला आहे। काहींचं असं म्हणणं असतं की सून ही परक्या घरची असते, तिला इकडे उमेदवारी देण्याची आवश्यकता नाही, मात्र भाजपनं अमळनेर तालुक्याची सून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतो असंही ते यावेळी म्हटलं। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। त्यांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते माझ्यावर टीका करतायत। त्यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही। मी अहंकारात वागलो असतो तर मतदारांनी मला निवडून दिलं नसतं असंही ते यावेळी म्हणाले। सोलापूरच्या अपक्ष उमेदवार श्रीदेवी फुलारे यांनी लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरलाय। यावेळी त्यांनी फाटकी साडी नेसत अर्ज भरला। सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्यानं फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज दाखल करते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। मुंबई ठाण्यामध्ये उन्हाचा चटका आणि गरम हवेच्या झळा आणि उकाड्यामुळे होणारी काहिली आजही कायम राहणार आहे। मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली। मुंबईमध्ये 39.7 अंश सेल्सिअस तर ठाण्यामध्ये सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। मुंबईतील विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। उष्णतेच्या लाटेपासून सुटका करण्यासाठी एसी आणि कूलरचा अतिवापर केला जातोय। मंगळवारी एकट्या मुंबईमध्ये तब्बल 4041 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन हंगाम सुरू होताच मासळीच्या दरात वाढ झालेली आहे। पापलेट प्रति किलो 1500 तर सुरमई प्रति किलो 1000 रुपयांवर गेली आहे। लहान कोळंबी प्रति किलो 400 रुपये तर टायगर कोळंबी प्रति किलो 600 रुपयांवर पोहोचली आहे। विनापरवाना रस्त्यावर दुकानं थाटणाऱ्या फेरीवाल्यांसाठी नियमांच्या चौकटीत बसणारे आणि त्यांची संख्या नियंत्रित करणारे धोरण आखण्याचे आदेश उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिलेत। सर्वच फेरीवाले चोरीच्या अथवा निषिद्ध स्वरूपाच्या वस्तू विकत नाहीत असंही कोर्टानं म्हटलंय। बातमीपत्रामध्ये आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर।